आज या ठिकाणी दिनांक 18 फेब्रुवारी मंगळवार 2025 रोजी जो होणारा मोर्चा आहे, त्या मोर्चामध्ये आज भोर दीक्षाभूमी येथे कृती समिती गठीत करण्यात आली। या कृती समितीमध्ये भोर तालुका, हवेली तालुका तसेच वेल्हे तालुक्यातील तमाम आंबेडकरी संघटनांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक 2-2 प्रमुख पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे। या कृती समितीमध्ये एकूण 20 सदस्य असून या कृती समितीला विक्रम भैया गायकवाड न्याय हक्क कृती समिती भोर असे नाव देण्यात आलेले आहे। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो, 18 फेब्रुवारी येत्या मंगळवारी जो मोर्चा होणार आहे, पुणे शहरातील नेते, सर्वपक्षीय नेते या ठिकाणी आज मीटिंगमध्ये हजर होते। त्यांनी या मोर्चाचं नियोजन अतिशय शांतपणे करण्याचे आदेश सर्व कृती समितीला दिलेले आहेत व ते संपूर्ण कृती समितीला मान्य आहेत। मंगळवारी निघणारा जो मोर्चा आहे तो दीक्षाभूमी येथून सुरुवात होईल, तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौपाटी येथे त्यांची शांतता सभा, सांगता सभा त्या चौपाटी येथे पार पडली जाईल। मोर्चाचं स्वरूप थोडक्यामध्ये आपणास सांगतो। मोर्चामध्ये फक्त दिशादर्शक फलक, नामदर्शक फलक, विक्रम भैयाचे फलक असतील किंवा जे वाक्याचे फलक असतात ते फलक असतील, निळे झेंडे असतील। मोर्चामध्ये कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी केली जाणार नाही। हा मोर्चा मूक मोर्चा या नावाने संबोधला गेलेला आहे। हे सर्व कृती समितीने बसून हा निर्णय घेतलेला आहे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना एवढंच आवाहन करेल की येत्या मंगळवारी विक्रम भैया गायकवाड याला न्याय देण्यासाठी भोर तालुका, वेल्हे तालुका तसेच हवेली तालुका तसेच पिंपरी चिंचवड तसेच पुणे शहर व महाराष्ट्र राज्यातील इतर जिल्ह्यातून जे जनता येणार आहे, आंबेडकरी जनता, त्या जनतेने सकाळी 11 वाजता वेळेवर उपस्थित राहावे व अतिशय जेवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहता येईल तेवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावे। लोकांनी कुणीही काही बरोबर आणण्याची गरज नाही। या ठिकाणी हा जो आपण मोर्चा करतोय तो मुख मोर्चा आहे, त्यामुळे लोकांनी शांततेच्या मार्गाने फक्त मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे। या मोर्चाचा जिथे शेवट समारोप आहे त्या ठिकाणी कृती समितीने जे निवेदन बनवलेलं आहे, फक्त त्या ठिकाणी कुटुंबातील विक्रम भैयाचे जे चुलते असतील किंवा त्याची आई असेल किंवा त्याची बहीण किंवा त्यांचा भाऊ सागर गायकवाड, हे फक्त त्या कृती समितीने जे त्यांना निवेदन बनवून दिलेलं आहे ते फक्त त्या मोर्चाच्या सांगता सभेच्या ठिकाणी ते निवेदन माईकवरती वाचून दाखवतील। त्या ठिकाणी कोणत्याही नेत्याची भाषणं होणार नाहीत किंवा त्या ठिकाणी कसल्याही प्रकारच्या घोषणाबाजी केल्या जाणार नाहीत। अतिशय शांत पद्धतीने मुख मोर्चाचं आयोजन कृती समितीच्या वतीने करण्यात आलेलं आहे। ओके, जय भीम। बोला बोला बोला। आता जे कृती समितीने निर्णय घेतला, आता जो कृती सदर आत्ता आपले प्रवीण भाऊवाळांनी जी काय माहिती दिली त्या पद्धतीने सर्व भोर, वेल्हा, मुळशी तालुक्यातील, खंडाळा तालुक्यातील सर्व भीम आयुयांनी या ठिकाणी या मुकमोर्चासाठी उपस्थित राहावे। कुठल्याही प्रकारचं या मुकमोर्चाला गालबोट लागणार नाही याची स्वतः दक्षता घ्यावी आणि हा मुकमोर्चा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी सांगता झाल्यानंतर सदर कमिटीच्या माध्यमातून माननीय तहसीलदार साहेब आणि प्रांत साहेबांना या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, लवकरात लवकर शिक्षा होऊन, कठोर शिक्षा होऊन त्याला फाशी शिक्षा व्हावी अशी सर्व आंबेडकरी युवकांच्या वतीनं त्या ठिकाणी तहसीलदार आणि प्रांत यांना निवेदन देण्यात येईल। ओके, घोषणा द्या। नको घोषणा